नमस्कार मंडळी. निरंजन घाटे यांच्याशी गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण निरंजन घाटे सरांशी महिन्यातून एकदा वा दोनदा वेगळा वेगळा विषय घेऊन त्यावर गप्पा मारणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आज भाग दुसरा. आजचा आपला विषय आहे प्रखर पृथ्वीची. माणसा स्वतःच्या बुद्धीचा, स्वतःच्या असण्याचा प्रचंड अभिमान आहे. तो पृथ्वी राहिलीच नाही तरी तो राहणार असा दुर्दम्य विश्वास बाळगून विश्वात दुसरी पृथ्वी कुठे मिळेल याचा शोध घेतोय. पण ज्या पृथ्वीवरचा तो आहे त्या पृथ्वीला तो पूर्ण ओळखतो का? बखर ऐतिहासिक असण्याचं प्रतीक आहे. पृथ्वीची बखर म्हणजे काय? तिचा इतिहास, तिचं चरित्र, पृथ्वीचा जन्म कसा झाला, तिचा आकार, तिची चाल, तिचं मन म्हणजे अंतरंग हो, तिचा राग, तिचा लोभ, तिची त्वचा, तिची शरीर रचना, तिची वैशिष्ट्य, तिच्यावरची जमीन, सागर, तिच्यावरचं वाळवंट, पृथ्वी तयार होतानाच तिचं रूप, मग आला माणसा आधी पूर्वज म्हणजे तिथपर्यंतचा तिचा इतिहास. म्हणजे थोडक्यात जमिनीवरचे आविष्कार घाटे सरांच्या तोंडून ऐकूया. त्याआधी एक सूचना, घाटे सर बोलत असताना आपण सगळ्यांनी स्वतःला म्यूट ठेवायचं आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटी घाटे सरांना या विषयातील प्रश्न विचारण्यासाठी वेळ राखून ठेवण्यात आलेला आहे. आपली ही झूम लिंक 4 मिनिटाची आहे, मध्ये से थांबली तर लगेच पुन्हा याच लिंकवर कृपया जॉईन व्हा. धन्यवाद. आता घाटे सर बोलतील. नमस्कार. घाटे सर. ह्या कार्यक्रमाला मुद्दाहून बखर पृथ्वीची असं नाव द्यायचं ठरवलं. त्याचं कारण बखर म्हटलं की थोडा आगळपगळपणा व्हायचा. इकडे तिकडे थोडा मुद्दा सोडून बोललं तरी चालतं. त्याप्रमाणे सुरुवात मी करणार आहे ती म्हणजे आजकाल बऱ्याच बातम्या येतात, त्यांना प्रसिद्धी मिळते की 600 प्रकाश वर्ष, 1000 प्रकाश वर्ष दूर कुठेतरी पृथ्वीसारखा ग्रह सापडला. आता तो ग्रह सापडला वगैरे सगळं ठीक आहे, पण तिथे आपण जाऊ शकणार आहोत का, ह्या शतकात तरी जाऊ का, हा प्रश्न आहे. आणि हे सगळं करताना माझे खगोलविद मित्र आणि भूवास्तवशास्त्र जिओफिजिक्स मधले लोक जे मित्र आहेत ते रागावतील, पण मागे एकदा अशाच एका विद्वत परिषदेत फार बरीच 30-40 वर्ष झाली, एका माणसाने असंच काहीतरी रिसर्चचा संशोधनाचा शोध निबंध वाचला. त्या प्रेक्षकातील आमचे एक मित्र उठले आणि त्यांनी विचारलं का हो, ह्या तुमच्या संशोधनाने डालडा 4 आण्यानी स्वस्त होणार आहे का? त्याच्या पुढच्या भवितव्यावर वाईट परिणाम झाला ते सोडून द्या, पण त्याचा प्रश्न मला आजही महत्वाचा वाटतो की तुम्ही अवकाशात खूप लांब लांबचं बघता वगैरे सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्ष पृथ्वीवरची किती माहिती आहे? एक 5 दिवसापूर्वीच्या 2 म्हणजे मंगळवारी आलेल्या 2 बातम्या तुम्हाला सांगतो. एक म्हणजे हिंदी महासागरात प्राण्यांच्या 4500हून अधिक नव्या जाती, सजीवांच्या नव्या जाती सापडल्या. आता ही फार महत्वाची गोष्ट आहे, पण ह्याला कोणी प्रसिद्धी दिली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समोर जे पृथ्वीचं चित्र नेहमी असतं, त्यात पृथ्वीचं कवच, आत बाह्य प्रावरण, अंतरप्रावरण आणि गाभा, आणि हे सगळं व्यवस्थित गोल कंपासने आखावं तसं दाखवलेलं असतं. प्रत्यक्षात मंगळवारचीच बातमी आहे, म्हणजे मला वाटतं 10 तारीख होती, की पृथ्वीचा गाभा इंडोनेशिया जवळ खूप लांबुळका झालाय आणि इंडोनेशिया खाली आलाय, आणि तिकडे ब्राझीलमध्ये तो कमी झालाय. तर ही बातमी फार महत्वाची आहे. याचं कारण याच्यामुळे भूकंप आणि ज्वालामुखींवर खूप मोठा परिणाम होणार आहे. तसंच गेल्या वर्षी जवळजवळ 3 महिन्याच्यावर चर्चा चालली होती की पृथ्वीचा चुंबकीय अक्ष जो आहे त्याचा उत्तर ध्रुव हा आपल्या भौगोलिक ध्रुवापासून ढळतोय आणि तो आता सायबेरियात गेलाय. याच्यामुळे जीपीएस वरचे जे आपण पत्ते शोधतो
त्याच्यात जवळजवळ दर 100 मैलाला किंवा 160 किलोमीटरला 8 किलोमीटर एवढा फरक पडू शकतो. आता आत्तापर्यंतच्या पृथ्वीच्या इतिहासात बरेच वेळा चुंबकीय ध्रुवांची अदलाबदल झाली. म्हणजे पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ गेला, असं झालेलं आहे. असं झालं तर काय होईल याचा आपण कधीच विचार करत नाही आणि ह्या बातमीला प्रसिद्धी मिळत नाही. तर असं जर घडलं तर आपली जी सगळी इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. कारण त्याला पोलॅरिटी म्हणतात, मॅग्नेटिक पोलॅरिटी असेल ती बदलेल आणि त्यामुळे आजची सगळी म्हणजे आपले मोबाईल फोन वगैरे सगळं दूरचित्रवाणी हे सगळं बंद पडेल. कारण हे सगळं आत्ताचा उत्तर ध्रुव आणि चुंबकीय उत्तर ध्रुव हे एकमेकाजवळ आहेत असं गृहीत धरून केलेल्या गोष्टी आहेत. आणि सध्या ह्या बातम्यांना कधीच प्रसिद्धी मिळत नाही. पण उगाच आपलं 1000 प्रकाश वर्ष दूर कुठेतरी पृथ्वीसारखा ग्रह सापडला, ह्याला मात्र पहिल्या पानावर प्रसिद्धी मिळते. हे काय खरं म्हणजे मनापासून पटत नाही. कारण आता आपण आपल्या मूळ विषयाकडे म्हणजे पृथ्वीच्या जन्माकडे वळूया. सुमारे 15 ते 20 अब्ज वर्षापूर्वी एका महास्फोटात पृथ्वी आपल्या विश्वाचा जन्म झाला असं म्हटलं जातं. आता याच्या आधी एक स्टेडी स्टेट म्हणजे जैसे थे अशा प्रकारचा सिद्धांत होता की ह्याच्यात आपल्या विश्वात काही बदल होत नाही, काही नाही. पण आता असं दिसतं की आपलं विश्व खूप विस्तारत आहे आणि तरी त्या सिद्धांताला चिकटून बसणारे लोक आहेत. तसंच हे याला काय असतात असे काही लोक. अजूनही अमेरिकेत फ्लॅट अर्थ सोसायटी अस्तित्वात आहे. तर ही जी फ्लॅट अर्थ सोसायटी आहे तर त्यांच्यामध्ये पृथ्वी सपाट. मग पृथ्वी सपाट आहे तर आपण जर पृथ्वीच्या टोकाला गेलो तर खाली पडू का, म्हणून मग त्याने पृथ्वीला एका चौकोनी पेटीत बंद केल्यासारखं केलं आणि वरती आकाश, एक खाली सपाट पृथ्वी आणि 2 बाजूनी त्याच्या बंधनं. तर असे सिद्धांत मांडणारे अजूनही लोक आहेत. तर आता स्टेडी स्टेट युनिव्हर्सवाले लोक सुद्धा त्यांच्या सिद्धांताला चिकटून बसल्यासारखं दिसतं. त्यांनी कधी नाही म्हटल्याचं आठवत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी तर गोष्टी सोडून 15 अब्ज वर्षापूर्वी साधारणपणे आपलं विश्व अस्तित्वात आलं आणि 12 अब्ज वर्षापूर्वी आपला सूर्य अस्तित्वात आला असावा असं म्हटलं जातं. आता इथे एक गंमत सांगतो. हे आकडे इतके मोठे आहेत आणि त्यात पुन्हा अब्ज ही संकल्पना तशी आपल्याला पटायला अवघड जाते. पण ह्या सगळ्या इतिहासात म्हणजे विश्वाचा इतिहास असो, पृथ्वीचा इतिहास असो, त्यात 40-50 लक्ष वर्ष हे यक्कश्चित काळ असतो. म्हणजे याचं एक उदाहरण म्हणजे आम्ही भूशास्त्रात असं शिकायचो की भारताचा दक्षिण भाग ज्या डेक्कन ट्रॅप म्हणतात किंवा दख्खनचं पठार हे अत्यल्प काळात म्हणजे केवळ 40-50 लाख वर्षात अस्तित्वात आलं. तर लोकांना 40-50 लाख वर्ष खूप वाटली, तरी पृथ्वी अस्तित्वात आली ती 4.5 अब्ज वर्षापूर्वी म्हणजे 450 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वाचं ते असं म्हटलं जातं. आता इथे हे अब्ज अमेरिकन आहेत, कारण 100 मिलियन म्हणजे बिलियन असं अमेरिकन म्हणतात आणि 1000 मिलियन म्हणजे बिलियन असं ब्रिटिश लोक म्हणतात. पण आता ब्रिटिश सगळीकडेच त्यांची माघार व्हायला लागली, त्याप्रमाणे ह्या आकडेवारीतही मागं पडले आणि सगळी जी आकडेवारी असते ती अमेरिकेतली असते. तर 4.5 अब्ज वर्षापूर्वी सूर्य अस्तित्वात आला आणि त्याच्या भोवती हे ग्रह होते का, कसे झाले
ह्याच्याबद्दल बरीच म्हणजे वेगवेगळे सिद्धांत आहेत. त्यातला एक म्हणजे तो एक मोठा ढग होता आणि तो सूर्याभोवती फिरत होता आणि तो हळूहळू हळूहळू घट्ट होत गेला आणि त्याची कडी निर्माण झाली आणि ती कडी आकर्षून पुढे त्यांचे ग्रह बनले. हा एक सिद्धांत. दुसरा एक सिद्धांत म्हणजे सूर्याजवळून एक प्रचंड मोठा ग्रह ग्रह नाही, दुसरा एक तारा गेला आणि जाता जाता त्यांनी सूर्याला ओरबडून त्याचा काही भाग बाहेर काढला आणि तो फिरता फिरता त्याच्यापासून ग्रह निर्माण झाले. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सिद्ध व्हायला खूप ह्याच्याबद्दल खूप वादविवाद असतात. पण हे एक दोन सिद्धांत झाले. असे आणखीनही काही सिद्धांत आहेत आणि ज्या वेळेला हे सगळं घडलं त्यावेळेला साधारणपणे 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी अस्तित्वात आली असं गृहीत धरतात आणि त्याच्याबद्दल मात्र कोणाचा दुमत नाही. म्हणजे कुठलाही सिद्धांत असो ते 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी जन्माला आली असं मानतात आणि ती आता सूर्यापासून हळूहळू लांब जाते. तर ह्या पृथ्वीवर हा पृथ्वी हा तप्त वायूचा गोळा होता असं म्हणणारे काही आहेत आणि पृथ्वी तप्तवायूचा गोळा नव्हती ते पहिल्यांदा थंड होती नंतर तापत गेली असं म्हणणारेही लोक आहे. त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला पृथ्वी स्वतःभोवती फिरायला लागली आणि सूर्याभोवती फिरायला लागली त्यावेळेला तिच्यावरचे वेगवेगळे घटक त्यांच्या घनतेनुसार पृथ्वीच्या मध्याकडे जायला लागले आणि पृथ्वीच्या मध्याकडे जाताना पृथ्वीचा जो गाभा आहे तो निकेल आणि आयर्न या म्हणजे निकेल आणि लोखंड त्याला NiF नाईफ असं म्हणतात त्याचा तयार झाला आणि तो स्वतःभोवती जोरात फिरत असल्यामुळं पृथ्वीला चुंबकत्व प्राप्त झालं. हा सिद्धांतही साधारणपणे सर्वमान्य आहे. यानंतरची गोष्ट म्हणजे पृथ्वीचं प्रावरण म्हणजे पृथ्वीच्या गाभ्याला चिकटून असलेलं आंतरप्रावरण आणि त्याच्या भोवती असलेलं बाह्य प्रावरण हे पूर्णपणे गोल आहे असं आपण शिकतो. म्हणजे पाठ्यपुस्तकात किंवा अगदी भूशास्त्राच्या पदव्युत्तर शिक्षणात सुद्धा ते जी पुस्तकं वापरतात त्याच्यात ते गोल दाखवलेलं असतं. होम्सच्या फंडामेंटल्स ऑफ जिओलॉजीमध्ये ते चित्र अगदी मला वाटतं पहिल्या प्रकरणातच दाखवलेलं आहे. तर तिथे तसं जरी दाखवलं असलं तर ते इतकं गोल नसतं आणि त्याला थोडंसं आपण म्हणजे काय होतं की त्याच्यात थोडेसे काही किलोमीटर इकडे तिकडे आणि झाले तर म्हणजे काही 2-5 हजार किलोमीटर इकडे तिकडे झालं तर काही फरक पडत नाही पण त्याला गोल आणि बाह्य प्रावरणाच्या वरती पृथ्वीचं कवच असतं. हे कवच काही ठिकाणी 65 किलोमीटर जाडीचं आहे तर काही ठिकाणी ते फक्त 5 किलोमीटर जाडीचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्यापैकी किती जण म्हणजे आता करोनाच्या काळात तर नक्कीच स्वयंपाकघरात गेले असतील आणि त्यांनी दूध उकळलेलं बघितलं असेल. तर जेव्हा गॅसवर दूध ठेवलं जातं आणि बरोबर मध्यभागी ज्या वेळेला गॅस जी ज्योत असते तर त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल तर वरती साय तयार होते आणि त्याच्यानंतर खालनं गरम दूध वर येतं आणि ती साय चारी बाजूनी पसरते आणि मध्ये ती फुटते. तर असं जेव्हा होतं तर पृथ्वीचं काय पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीच्या गाभ्यातनं जी उष्णता येते ती बऱ्याच ठिकाणी भूकवचाच्या जवळ येते. याला हॉटस्पॉट्स किंवा उष्णबिंदू असं म्हणतात. तिथे भूखंड थोडीशी सरकतं. आता अगदी सुरुवातीला पृथ्वीवर एकच खंड होतं त्याला पॅन्जिया असं म्हणायचे. तर त्या पॅन्जियात
म्हणजे पॅन म्हणजे सर्व आणि जिया म्हणजे भूमी. तर ती पॅन्जिया एकत्र एक भूमी होती म्हणून ती पॅन्जिया. त्याच्यानंतर काय झालं की ह्या गाभ्याच्या तापण्यामुळे पृथ्वी म्हणजे तो पॅन्जियाचं खंड हळूहळू फुटलं आणि त्याचा काही भाग अ, उत्तरेचा म्हणजे उत्तरेचा जो भाग पश्चिमेकडे गेला त्याची उत्तर अमेरिका झाली. अ, आशिया आणि युरोपचं हे खंड एकत्रित राहिलं. खाली गोंडवाना लँड म्हणजे नंतर नाव दिलेलं आहे एक साधारणपणे 200 वर्षापूर्वी गोंडवन लँड नावाचा एक भाग तयार झाला. ह्या गोंडवन लँडमध्ये तो आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे, कारण भारत हा त्या गोंडवन लँडचा किंवा गोंडवन भूमीचा भाग होता. त्या तिथे म्हणजे दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका म्हणजे पश्चिमेला दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पूर्वेला भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिणेला अंटार्क्टिका असं सगळं एकत्र चिकटलेलं होतं. ते पुन्हा एकदा कुठेतरी आतनं भूगर्भातला रस उकळायला लागला आणि हे फुटलं आणि आपले दक्षिण अमेरिकेचं खंड पश्चिमेकडे सरकायला लागलं. ऑस्ट्रेलिया, भारत हे ईशान्येकडे सरकायला लागले आणि अंटार्क्टिका दक्षिणेकडे गेलं. आता पुन्हा एकदा मी मगाचा मुद्दा काढतो की 2 दिवसापूर्वीची बातमी आहे. अंटार्क्टिकामध्ये एक प्रचंड मोठा खड्डा सापडलाय किंवा विवर सापडले. त्याचा व्यास 300 किलोमीटर आहे आणि तो एका प्रचंड उल्केमुळे ते तयार झालं असावं असं म्हटलं जातं. आणि त्याचा परिणाम काय झाला ते आपण पुढे बघू. पण अशा गोष्टींना आपल्याकडं वृत्तपत्रात प्रसिद्धीच मिळत नाही, कारण हे फार महत्वाचं आहे. हे जे उल्कापात किंवा लघुग्रह पृथ्वीवर आपटणं हा प्रकार जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि इथे आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे सुरेश भटांचा एक शेर आहे, दंतकथा मी वाचत सुटलो मज माझा इतिहास मिळाला. तर ह्या आपल्याकडच्या ज्या बऱ्याच दंतकथा, पुराणकथा वगैरे आहेत त्याच्यात आपल्या पृथ्वीचा इतिहास दडलेला आहे. म्हणजे मध्ये मी 2-3 वेळा लोणारला गेलो होतो. त्या लोणारला एक दैत्यसुदन मंदिर आहे. तर ते तिथे अशी एक हकीकत सांगतात की दैत्यसुदन नावाचा एक एक दैत्य होता आणि त्याचा विष्णूनी त्याचा वध केला आणि तो जो पडला तो जिथे त्याचं शरीर पडलं तिथे लोणार सरोवर निर्माण झालं आणि त्याचं डोकं आणखीन कुठेतरी दूर जाऊन पडलं आणि तिथेही एखादं छोटंसं विवर असणार, की विवर आहे असं त्या दंतकथेत सांगतात. प्रत्यक्षात काय झालं, हे माणूस अस्तित्वात यायच्या आधी पृथ्वीवर एक लघुग्रह येऊन आदळला आणि जसं पाण्यावर भाकरी पाडण्याचा उद्योग तुमच्यापैकी किती जणांनी केला मला माहित नाही, पण सपाट दगड जर नदीच्या पाण्यात फेकला तर तो पाण्यावर आपटतो आणि पलीकडे जाऊन पडतो. तसा तो लघुग्रह आला. तो लोणारच्या तिथे आपटला आणि त्याचा थोडासा भाग उडून पलीकडे जाऊन कुठेतरी पडला किंवा जळून गेला. आता हे माणूस अस्तित्वात यायच्या आधीच आहे, तरीही ती दंतकथा तिथे प्रचलित आहे. तर हे कसं काय झालं असेल, तर कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञांनी असं म्हटलंय की याला रेशल मेमरी म्हणजे कुठेतरी आपल्या पूर्वजांच्या डोक्यात ते होतं आणि ते हळूहळू पुढे आलं आणि त्याच्या दंतकथा बनल्या. तर हा जो प्रकार आहे
तर तो त्यातनं बरेच वेळेला पृथ्वीचा इतिहास पुढे येण्याची शक्यता असते. तर म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं तर इतर काही गोष्टी असतात की अमुक ठिकाणी एक सरोवर होतं, तिथे शाप होता वगैरे. आता रूपकुंडच्या बाबतीत सुद्धा अशा कथा असतात. तर हे सगळं करताना आपण एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे अ, अ, ह्याच्यात अ, भूशास्त्रात आणि भूशास्त्र विषयक किंवा पृथ्वी विषयक जे संशोधन चालतं त्याला अजिबात प्रसिद्धी मिळालेली नाही. मला इथे काही शास्त्रज्ञांचा उल्लेख करायचा आहे मुद्दामून. ती म्हणजे डॉक्टर राजगुरू नावाचे एक शास्त्रज्ञ पुण्यात नारायण पेठेत राहतात. त्यांचं नाव किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही. पण जगात कुठेही अ, वाळवंट विषयक प्रश्न निर्माण झाले की त्यांना एक 4-5 वर्षापूर्वीपर्यंत त्यांना बोलून घेत असत. आणि ते नंतर ते 82 वर्ष झाल्यानंतर त्यांनी प्रवास मला वाटतं कमी केला. पण त्यांचं नाव कोणाला माहीत नाही. भारतातल्या दुष्काळांचा अभ्यास डेक्कन कॉलेजमधल्या संशोधकांनी केला आहे. गेल्या 30,000 वर्षातले दुष्काळ आणि नर्मदा ते भीमा यांच्या दरम्यानच्या नद्यांचा गाळ बघून त्यांनी जो अभ्यास केला आहे त्याच्यात महाराष्ट्रात बरेचदा खूप पाऊस पडलाय आणि इतर वेळेला रेताड जमीन होती आणि महाराष्ट्रात पाणघोड्यांची हाडही सापडलेत आणि शहामृगाच्या अंड्यांच्या कवचाचे तुकडेही सापडले. यावरून महाराष्ट्रातलं वातावरण किंवा पर्यावरण कसं बदलत गेलं ह्याचा इतिहास जो आहे तो आपल्याला कधीच म्हणजे आपल्याला माहितीच नसतो आणि त्याला प्रसिद्धीही मिळत नाही. तर हे कुठेतरी बदलायला पाहिजे ह्या दृष्टीने मी मुद्दाम बखर पृथ्वीचा हा कार्यक्रम हाती घेतला. म्हणजे हा कार्यक्रम करायचं ठरवलं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यात आपण आता बघितलं की 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी अस्तित्वात आली आणि ऑस्ट्रेलियात स्ट्रोमॅटोलाइट नावाचे खडक आहेत. ते साधारणपणे 4 अब्ज ते 3.5 अब्ज वर्षाच्या दरम्यानचे किंवा 3 अब्ज 80 कोटी वर्षापूर्वीचे आहेत. आणि ते सूक्ष्म जीवांनी तयार केलेले आहेत असं म्हटलं जातं. तर म्हणजे त्यावेळेला पृथ्वीवरचे पहिले जीव अस्तित्वात आले. त्यावेळेला पृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजन नव्हता. हे प्रथम नमूद करणं भाग आहे. म्हणजे अलीकडे प्रदूषणाबद्दल जे बोललं जातं ते आणि आपण जे प्रदूषण करतोय ते धोकादायक आहे. पण पृथ्वीची जडणघडण होण्यात किंवा पृथ्वीवरचं वातावरण तयार होण्यात आणि आता जे आपण बघतो ते 21% ऑक्सिजन आणि 79% नायट्रोजन असं आपण शिकतो शाळेत. तर ते सगळं तयार होण्यात या प्रदूषणाचा फार मोठा आहे. कारण त्या ज्या पहिल्या एकपेशी सुद्धा नव्हते. ते नुसतेच RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिडचे कण होते आणि काही शास्त्रज्ञांच्या मते तेव्हापासून विषाणू म्हणजे व्हायरसेस अस्तित्वात आहे आणि या सगळ्या विषाणूंचं म्हणजे RNAचे कण असे पृथ्वीवर हिंडत होते आणि ते कधीतरी कदाचित प्रचंड वादळामुळे असेल, कदाचित एखादा लघुग्रह आपटला त्यामुळे असेल, ते पृथ्वीवर आले किंवा पृथ्वीच्या वातावरणात काही काळ असा आहे की त्याचे पुरावे उपलब्ध आहेत की 20-20 लाख 25-25 लाख वर्ष सतत पाऊस पडला. आता पहिला जो पाऊस होता तो पाण्याचा नक्कीच नव्हता. तर तो अमोनिया किंवा अमोनियासारख्या आजकालच्या ऑक्सिजनवर जगणाऱ्या प्राण्यांच्या पेक्षा
प्राण्यांच्या दृष्टीने घातक होता, पण त्याच्यावर हे नवीन जीव तयार झाले आणि काही RNA चे कण एकत्र आले आणि त्यांच्यापासून पुढे सजीव म्हणजे एकपेशी प्राणी निर्माण झाले. ते एकपेशी प्राणी असे होते की त्यातले काही त्यावेळेला पृथ्वीवर फार मोठ्या प्रमाणावर जमीन नसावी आणि ते जे सूर्यप्रकाशात आले त्यांनी आपली जीवन पद्धती बदलली आणि ते सूर्यापासून थेट ऊर्जा मिळवायला लागले आणि सूर्यापासून ऊर्जा मिळवताना त्यांनी ऑक्सिजन सोडायला सुरुवात केली. यांना प्लवक म्हणतात किंवा प्लॅन्क्टन्स म्हणतात. तर त्यांच्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन तयार झाला आणि ह्या ऑक्सिजनच्या प्रदूषणामुळे सुरुवातीचे जे प्राणी होते ते हळूहळू नष्ट झाले आणि त्याच्याऐवजी ऑक्सिजनवर जगणारे सजीव निर्माण झाले. मग त्याची शेवाळ निर्माण झाली आणि हे करता करता साधारणपणे 60 कोटी वर्षापूर्वी, हे त्याच्या आधीही काही प्राणी असतील अस्तित्वात, पण जेलीफिश सारखे, पण त्यांचे पुरावे तसे सापडत नाही. कारण जे पुराजीव किंवा जीवाश्म तयार होतात त्यासाठी त्या प्राण्याच्या अंगात कठीण कवच लागतं. प्राण्याच्या बाहेर किंवा कठीण कवच किंवा आत हाडं असावी लागतं, तरच त्याचे जीवाश्म होऊ शकतात. त्यामुळे ते पहिले जे प्राणी होते 60 कोटी वर्षापूर्वीचे, की जे बहुपेशी प्राणी होते, ते कसे काय होते किंवा कसे जगत होते, ते काय अन्न खात होते हे सांगणं, ते अर्थात प्लवक खाऊनच जगत असणार, तर ते कसे होते ह्याची रूपरेषा शोधणं फार अवघड आहे. नंतर काय झालं की त्यातले काही सजीव पृथ्वीवर आले. ते पृथ्वीवर आले तरी ते त्यांच्या अंगात कठीण कवच नव्हतं. पण हळूहळू त्यांनी काय केलं की कठीण कवच सागरात मुरणारा जो कार्बन डायऑक्साईड असतो त्याच्यापासून कॅल्शियम कार्बोनेटची कवच स्वतःच्या शरीराभोवती तयार करायला सुरुवात केली. आणि आद्य जीव होते ते शंख शिंपले आणि आजचे जे शंख शिंपले त्याच्यापेक्षा फार वेगळे होते आणि प्रचंड मोठे होते. म्हणजे साधारणपणे त्यावेळच्या ज्या गोगलगाई होत्या त्यांचे शंख काही काही वेळेला 1 टन वजनाचे सुद्धा असू शकतात आणि आपल्याकडे जे शाळीग्राम म्हणतात ते सुद्धा अशा शंखांची कवच आहेत, अशा गोगलगाईंची कवच आहेत. पण त्यांना आपण देवाचं स्वरूप दिलं. आता या देवाच्या स्वरूपाने आणखीन एक घोटाळा करून ठेवला, म्हणजे मध्य प्रदेशात डायनोसॉरची अंडी सापडतात. तर त्यांना स्वयंभू लिंग म्हणून त्यांची पूजा केली जाते आणि नंतर ज्या वेळेला त्यांना किंमत येते हे कळल्यावर बरेच वेळेला त्या डायनोसॉरच्या अंड्यांचं स्मगलिंग होतं. त्यामुळे भारतातल्या डायनोसॉरांबद्दल जेवढी मिळावी तेवढी माहिती नाही. त्या मानाने चीनमध्ये किंवा अर्जेंटिनामध्ये आणि आता ऑस्ट्रेलियात सुद्धा डायनोसॉर सापडतात. अंटार्क्टिकावर डायनोसॉर सापडतात आणि अंटार्क्टिकावर खूप मोठी वानससृष्टी होती याचेही पुरावे मिळाले. म्हणजे पृथ्वीचं पर्यावरण कसं बदलतं याचे ते पुरावे. तर आपण गोंडवनलँडमध्ये होतो, ते सोडून जरा भरकटलो. ते गोंडवनलँड ज्या वेळेला भरकटली त्यावेळेला ऑस्ट्रेलिया आणि भारत हे तिथनं निघाले. जाताना त्यांनी एक दक्षिण आफ्रिकेच्या खंडाचा तुकडा खेचला आणि त्याच्यापासून
मादागास्कर बेट तयार झाले. तर पुढे हे विषुववृत्तावर आले आणि तिथे परत त्यांची फाटाफूट झाली आणि ऑस्ट्रेलिया आग्नेयेकडे आणि भारत उत्तरेकडे सरकला. भारत हळूहळू हळूहळू उत्तरेकडे सरकत आला आणि त्यांनी त्यावेळेला जो समुद्र होता तो म्हणजे भारतीय द्वीपकल्प आणि तिबेट यांना यांच्यामध्ये जो समुद्र होता त्याला टेथिस म्हणतात. आणि तिथे भारताच्या द्वीपकल्पाचा खालचा भाग म्हणजे तो हिमनगासारखाच वरती फक्त टोक होतं आणि खालचा जो भाग होता तो त्या तिबेटच्या पठाराखाली घुसला आणि त्याच्यामुळे हिमालयाचं उत्थान झालं. आणि हे आल्प्स पासून म्हणजे आफ्रिकेचं उत्तर टोक भूमध्य समुद्राखालून युरोपमध्ये घुसलं आणि आल्प्स तयार झाला. असं आल्प्स पासून म्यानमार पर्यंत ही जी शृंखला आहे, पर्वत शृंखला, ती ह्या धडकेमुळे तयार झाली. आणि आजकालचे भूकंपाचे धक्के बसतात त्याचा अर्थ ह्या भूखंडांची परत हालचाल सुरू झाली असावी असाही लावण्यात येतो. कारण भारत अजूनही वर्षाला 8 सेंटीमीटर उत्तरेकडे सरकतोय आणि त्यामुळं हिमालयात जे डिझास्टर वेटिंग टू हॅपन असं ज्याला म्हटलं जातं की हिमालयात आणि तुर्कस्तानपर्यंत प्रचंड मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे. तसेच ते ब्रह्मदेशाच्या तिथे होणार. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे ज्या वेळेला दक्षिण भारतात सुनामी आली 2004 मध्ये जे प्रचंड मोठं खळबळ माजली आणि त्यावेळेला ब्रह्मदेशाच्या जवळ आणि अंदमान निकोबारच्या उत्तरेला भूकवचाच्या भागात जवळजवळ 2.5 मीटरची हालचाल झाली. म्हणजे 8 फूट एक भाग दुसऱ्याच्या सापेक्ष खाली सरकला किंवा वर सरकला जे काय असेल ते. आणि त्यानुसार त्यामुळे ती सुनामी आली. आता इंडोनेशियात जवळजवळ दरवर्षी नवनवीन भूकंपाचे धक्के बसतात आणि नंतर कुठेतरी ज्वालामुखीचे उद्रेक होतो. आईसलँडमध्ये ज्वालामुखीचे उद्रेक होतो. हे सगळे भूकवचाच्या हालचालीमुळे होतं. कारण भूकवच ज्या वेळेला सरकायला लागतं त्यावेळेला हे भूकंपाचे धक्के जाणवायला सुरुवात होते आणि ते भूकंपाचे धक्के हे दर वेळेला जरी नसले तरी जिथे 2 पृथ्वीच्या तबकड्या म्हणजे ज्याला प्लेट्स म्हणतात त्या एकमेका सापेक्ष सरकतात तिथे भूकंपाचे धक्के मोठे असतात. आणि ज्या वेळेला 2 प्लेट्स शेजारी शेजारी असतात आणि एक प्लेट एक तबकडी दुसऱ्या तबकडीच्या खाली जाते तिथे ज्वालामुखीचे उद्रेक होतात. याचं उदाहरण म्हणजे इंडोनेशिया, जपान आणि दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा. तसंच दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा हा दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा हा इथे बरेच वेळेला खूप भूकंप होत असतात. त्याचं कारण तिथे 2 प्लेट्स एकत्र आलेत आणि एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली जाते. हवाई हे तर म्हणजे ज्वालामुखीचं तिथे किलोआ नावाचा ज्वालामुखी तो सतत धगधगत असून त्याला पृथ्वीच्या पोटातील
प्रयोगशाळा असंच म्हटलं जातं आणि त्याचा अभ्यास करतात आणि त्याचा अभ्यास करताना काही शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. आपण परत एकदा सजीव सृष्टीकडे वळू. तर डार्विननी ज्या वेळेला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला त्यावेळेला उत्क्रांतीबद्दल बोलताना एक शास्त्रज्ञ असे म्हणाले, उत्क्रांती आपली पिल्लं खाते. याचा अर्थ जेव्हा एक सजीव उत्क्रांतून त्याचं दुसऱ्या सजीवात रूपांतर होतं आणि नवीन परिस्थितीशी त्याचा नवीन परिस्थितीशी त्याला हे करून घेता येत नाही, त्याला करून घेता येत जुळवून घेता येत नाही, त्यावेळेला तो जीव नष्ट होतो आणि त्यामुळे बरेचदा आधीचे जीव नष्ट होतात. आता हे तसंच पृथ्वीने आपली पिल्लं खाल्ल्याची उदाहरण आहे. म्हणजे कसं की एक आर्चबिशप आशर नावाचे गृहस्थ होते. त्यांनी बायबलचा म्हणजे न्यू टेस्टामेंट आणि ओल्ड टेस्टामेंटचा अभ्यास केला आणि त्याने असं शोधून काढलं की ख्रिस्ताच्या पूर्वी 2004 वर्षांपूर्वी शुक्रवारी 4 नोव्हेंबरला परमेश्वरांनी पृथ्वी जन्माला घातली. तर त्यामुळे एकदा हे चर्चचं मत बनल्यावर ह्याच्या विरोधात जे जे बोलले, म्हणजे मग टायको ब्राहे असेल, केपलर असेल, तर ते हे दोघं जण डेन्मार्कमध्ये होते आणि नंतर केपलर प्रागमध्ये आला, त्यामुळे वाचले, पण त्यांना सुद्धा माफी मागावी लागली. आणि कॉम्ते द बफा नावाच्या माणसानी पृथ्वीची रचना बघितली, म्हणजे त्यांनी खडकांचा अभ्यास केला आणि तो म्हणला की हे किमान काही हे खडकांचे स्तर तयार व्हायला एक काही लाख वर्ष लागली असणार. त्याला चर्चनी वाळेत टाकला आणि त्यांनी विचारांनी माफी मागितली. गॅलिलिओ हा इटलीतच राहत असल्यामुळे आणि तो पोपच्या म्हणजे व्हॅटिकन जवळच असल्यामुळे त्याला त्याचे काय हाल झाले आपण इतिहासात शिकतो किंवा तर हे जे होतं त्याच्यामुळे विज्ञानाची प्रगती थांबली होती. आणि डार्विननी ज्या वेळेला त्याचा सिद्धांत मांडला आणि त्याला तो आफ्रिकेत पहिला माणूस जन्माला आला असं म्हणाला, त्यावेळेला त्याला फार विरोध झाला आणि त्यासाठी एक वेगळंच कारण आहे की त्यावेळेला त्याच्या विरोधकांनी असं म्हटलं की डार्विन म्हणाला की माणूस माकडापासून निर्माण झाला. हेच बायबलच्या विरोधात होतं आणि त्यामुळे डार्विन विरुद्ध प्रक्षोभ झाला. प्रत्यक्षात ओरिजिन ऑफ स्पेसीज या ग्रंथात कुठेही माणूस हा माकडापासून निर्माण झाला असं वाक्य नाही. नंतर काय झालं की म्हणजे पृथ्वीवर ज्या वेळेला काही प्राणी वरती आले, जमिनीवर आले, तर त्यावेळेला त्यांनी कवच निर्माण केली आपण बघितलं. नंतर पृथ्वी साधारणपणे 50 कोटी वर्षापूर्वी 60 ते 50 कोटी वर्षापूर्वी हे घडलं आणि त्यानंतरच्या काळात वेगवेगळे जे प्राणी तयार झाले त्यांना कठीण कवच होती आणि तिथे प्राण्यांचे म्हणजे आपल्या कीटकांचे आधी पूर्वजही तयार झाले आणि त्यांची शरीर 3 खंडात होती. म्हणजे त्याला ट्रायलोबाईट असं नाव आहे. ही ट्राय म्हणजे 3 आणि लोब म्हणजे खंड. तर अशी 3 तुकड्यात आहे. म्हणजे असं मुंग्यां आपण कीटकांचं शिकतो की त्यांचं शरीर, धड वगैरे हे वेगवेगळं असतं ते. तर याप्रमाणे ज्या वेळेला
त्यांचे अवशेष सापडतात आणि पुढे प्रचंड मोठा पाऊस झाला, म्हणजे जवळजवळ 40 कोटी वर्षापूर्वी साधारणपणे एक 25-30 लाख वर्ष पाऊस झाला आणि त्यात काय झालं की हे सागरातले प्राणी जमिनीवर आले. तर पहिल्यांदा वनस्पती जमिनीवर आल्या आणि त्यांनी वनस्पती जमिनीवर आल्यानंतर त्यांनी त्या पसरायला लागल्या. आधी त्या समुद्रात शेवाळाच्या रूपात होत्या, त्यानंतर पसरायला लागल्या. त्यांना आपण आजकाल ज्याला जिम्नोस्पर्म्स म्हणतो, म्हणजे नेकेड सीड्स बेरिंग ट्रीज. तर ती नेचे म्हणजे फर्न्स आणि जिम्नोस्पर्म्स यांचं पृथ्वीवर राज्य. आणि त्या काळात कुठला तरी एक प्राणी, म्हणजे एकच नसेल, काही प्राणी जमिनीवर यायचा प्रयत्न करायला लागले, कारण सागरात जीवनाची स्पर्धा वाढली होती आणि यांना पहिले उभयचरी ॲम्फिबियन्स म्हणतात. आणि ते पृथ्वीवर आले आणि त्यात तिथे एक महत्वाची गोष्ट घडली, म्हणजे ॲम्निओट्स, म्हणजे ज्यांच्या शरीरात अंडी साठवायची पिशवी आहे असे सजीव हे स्वतःचं अन्न निर्माण करणाऱ्या वनस्पतींपासून वेगळे झाले आणि त्यांनी मग वनस्पतींनी, म्हणजे आणि हे मंडळी आपली ऊर्जा मिळवण्यासाठी वनस्पती खायला लागली आणि ह्या काळाला कार्बोनिफेरस म्हणतात. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया एकत्र होते याचा पुरावा ह्या कार्बोनिफेरस कालखंडाचा मिळतो. तो म्हणजे बिहार, ओरिसा आणि बंगालमध्ये ज्या दगडी कोळशाच्या खाणी आहेत तशाच खाणी ऑस्ट्रेलियात आहेत उत्तरेत. आणि तिथे जर जर तुम्ही जर नकाशा काढलात आणि ती खंड एकमेकाला चिकटवली तर त्यांच्या बाह्य रेषा एकमेकीला जुळतात असं दिसून येतं. तर वेगनर नावाच्या माणसाने हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला तेव्हा त्या लोकांनी खोळ्यात काढला. पण हळूहळू प्लेट टेक्टॉनिक्सचा किंवा सरकत्या भूखंडांचा हे सिद्धांत आला आणि त्यांनी त्याच्यामुळे हे कसं झालं असेल हे सिद्ध झालं, किंवा तिथून खरं म्हणजे सरकत्या भूखंडांचा सिद्धांत मांडायला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात म्हणजे जे ॲम्निओट्स पृथ्वीवर आले होते ते पहिले सरड्यासारखे होते, पालीसारखे होते आणि त्यांना खूप खायला वनस्पती उपलब्ध होत्या, त्यामुळे त्यांचे आकार प्रचंड वाढले आणि साधारणपणे 23-23.5 कोटी वर्षापूर्वी डायनोसॉर्सचा जन्म झाला. पहिले डायनोसॉर्स अस्तित्वात झाले. हे डायनोसॉर्स वाढत असतानाच त्यांनी पृथ्वीवर 23.5 कोटी वर्ष राज्य केलं आणि 6 कोटी वर्षापूर्वी ते नष्ट झाले. त्याला अनेक कारण आहेत. त्याच्यातलं एक कारण म्हणजे पृथ्वीवरती बदल घडण्यात ज्वालामुखींचा फार मोठा वाटा आहे. साधारणपणे 22 कोटी वर्षापूर्वी सायबेरियात आणि ओरेगॉन प्रांतात जवळजवळ कोटी वर्ष ज्वालामुखींचे उद्रेक होत होते. त्याच्यानंतर मग डायनोसॉर्स म्हणजे वनस्पतीत बदल झाले आणि वनस्पती वाढल्यावर ते खाणारे डायनोसॉर्स निर्माण झाले. आणि साधारणपणे 6-6.5 कोटी वर्षापूर्वी असं म्हणतात की एक मोठा लघुग्रह येऊन पृथ्वीवर आपटला आणि त्याची जागा मेक्सिकोच्या आखातात चिक्सकुलूब नावाच्या जागी आहे. तर तिथे
तो आपटल्यावर जो धुराळा उडाला त्याच्यामुळे पृथ्वीचं वातावरण एकदम थंड झालं. आता परवा जे विल्किन्स क्रेटर सापडलंय तेही साधारणपणे त्याच काळात आहे. म्हणजे ह्या लघुग्रहांच्या आपटण्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात जे बदल झाले त्यामुळे डायनोसॉर्स नष्ट झाले असं म्हणण्यात येतं. आणि आपलं जे दख्खनचं पठार आहे ते त्याच काळात निर्माण झालेलं आहे. पण ते 50 लाख वर्ष सतत लाव्हा ओतला जात होता आणि हा अत्यल्प काळ असला तरी त्यामुळे जे पृथ्वीच्या वातावरणात फार मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ आणि सल्फर डायऑक्साईड यांचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे पूर्वीची जात नष्ट झाली. त्याला काही लोक आणखीन एक कारण देतात. 10 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर पहिला सस्तन प्राणी निर्माण झाला. ते उंदरासारखे छोटे प्राणी होते. ते डायनोसॉर्सची अंडी चोरायचे. असं करत 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 ते वाढत गेले आणि डायनोसॉर्सचं शरीर एवढं मोठं होतं की ज्या वेळेला हे लघुग्रह आपटले, लाव्हा ओतला गेला आणि त्या काळात पृथ्वीचं पर्यावरण बदललं, त्यावेळची सगळी वनस्पती सृष्टी नष्ट झाली आणि त्यामुळे डायनोसॉर्सना खायला अन्न मिळेल आणि ते नष्ट झाले असा एक सिद्धांत आहे. पण त्यानंतर जे सस्तन प्राणी होते त्यांची आज आपण कल्पना करू शकत नाही, इतके ते मोठे होते. तुम्ही कदाचित याची चित्र वेळोवेळी बघितली असतील आणि आता तर रोज नवनवीन प्राणी सापडत आहेत. आणि साधारणपणे 4 कोटी वर्षापूर्वी जेव्हा भारताने हिमालयाला धडक मारली, म्हणजे तिबेटच्या पठाराला धडक मारून हिमालय वर यायला लागला, त्यावेळेला पुन्हा एकदा पर्यावरणात बदल झाला आणि मान्सूनची सुरुवात झाली. मोसमी पावसाची सुरुवात तिथे झाली आणि त्या मोसमी पावसामुळे ठराविक ठिकाणी ठराविक वेळेला पाऊस पडणार ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्राणीसृष्टीत बरेच बदल झाले. आणि त्यावेळेला होमिनिन्स म्हणजे माकड, कपी आणि मानव सदृश माणूस यांचे पूर्वज साधारणपणे त्या काळात अस्तित्वात आले असावेत असं गृहीत धरलं जातं. पण जवळजवळ साधारणपणे 3 कोटी वर्ष त्यांनी काय म्हणजे त्यांच्यात फारसा बदल पडला नव्हता. नंतर हळूहळू त्यांच्यात बदल व्हायला सुरुवात झाली आणि 60 लाख ते 50 लाख वर्षापूर्वी माकडं म्हणजे मरकट, एप्स म्हणजे कपी आणि आद्य मानवाचे पूर्वज म्हणजे होमिनिड्स हे अस्तित्वात आले. पण तरी ते तसेच जगत होते, त्याच्यात काही फरक नव्हता आणि हे सगळ्या घटना आफ्रिकेत घडल्या. कारण आफ्रिकेत सतत ज्वालामुखीचे उद्रेक होत होते. कारण आफ्रिकेत रिफ्ट व्हॅली नावाचा एक प्रकार आहे की जिथे अजूनही आफ्रिका खंड चे तुकडे पडतील असं वाटतंय. तिथे हे सगळं घडत होतं आणि तिथे हे प्राणी कधी झाडावर कधी पाणथळ जागेजवळ असे वावरत होते. असं करत 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 साधारणपणे 40 लाख वर्षापूर्वी माणसाची शाखा ही वेगळी म्हणजे ज्याला आदिमानवाचा आदिपूर्वज म्हणतात तो अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू त्याला ऑस्ट्रॅलोपिथेकस म्हणायचे. तो कधी पायी चालायचा, कधी झाडावर वावरायचा, कधी 4 पायांवर चालायचा आणि साधारणपणे 30 लाख वर्षापूर्वी त्याला अपोजेबल थंब म्हणजे आपल्यासारखा 4 बोटांच्या बरोबर विरुद्ध दिशेने वळणारा अंगठा प्राप्त झाला आणि तिथं
माणूस अस्तित्वात यायला सुरुवात झाली आणि त्यांनी त्या प्राण्यांनी पहिल्यांदा पाषाणयुगीन हत्यारं बनवली असावीत असं मानलं जातं. आता मला वाटतं मी बराच वेळ घेतलाय, किती 30 मिनिटं झाली असतील. तर मी थांबतो. कोणाला काय विचारायचं असेल तर विचार. कोणाचे काही प्रश्न आहेत? आपण सगळ्यांनी आता व्हिडिओ ऑन केला तरी चालेल. आणि सरांना काही विचारायचे असतील प्रश्न तर प्लीज विचारा. सर घाटे सर. हा बोल. हा संजय ढोले बोलतोय. हा बोल बोल. हा मी आता सुरुवातीपासून विस्तृतपणे तुमचं सगळं विवेचन ऐकलं आणि पृथ्वीच्या उत्पत्ती आपलं विश्वाच्या उत्पत्तीपासनं तर सूर्य ताऱ्यासारखी निर्मिती, सूर्यमालेची निर्मिती, पृथ्वीची उत्पत्ती आणि त्याला लागणारे जे वातावरण जे आहे आणि सूक्ष्म जीव कधी आले काय आले याचा जो सगळं कालावधी ही आपण चांगल्या पद्धतीने सांगितला आणि तुमच्या व्याख्यानामध्ये अतिशय सुसूत्रता होती आणि प्रत्येक गोष्टीला संदर्भ होते. तर या बाबतीत माझे फक्त 2 प्रश्न असे आहेत की 2011 किंवा 2012 असेल कदाचित की कारण पृथ्वीला आता असं मानलं जातं की कधी ना काळी म्हणजे आपण आता कोट्यवधी वर्ष जरी म्हटलं तरी हा कालावधी खूप मोठ्या प्रमाणात आहे, तरी त्याला अंत आहे. कारण सूर्याला कधीतरी अंत आहे, जी आपली ऊर्जादायिनी आहे असं मानलं जातं. म्हणून जे शास्त्रज्ञ आज आहेत ते वेगळ्या पृथ्वी सदृश किंवा पृथ्वी सारख्या वातावरण असलेल्या ग्रहांचा शोध घेत आहेत. तर 2011-12 साली नासाने काही ग्रहांचा शोध घेतला होता. तुम्ही अतिशय बरोबर सांगितलं की जे आपल्या शेजारी काही घटना घडतात त्याकडे आपण सोयीसुतप्रमाणे म्हणजे दुर्लक्ष करतो, त्याच्यावर आपण अभ्यास करत नाही. पण जे 30 किंवा 40 प्रकाश वर्ष लांब आहे तशा गोष्टींचा उल्लेख करून त्याचा उद्योग जास्त होतो. पण ते सर हा मनुष्य स्वभाव आहे, त्यामुळे जे आपल्या टप्प्यात नाही त्याच्यावर आपल्याला चर्चा करायला फार आवडतं आणि ते निश्चितपणे हा एक मनुष्य स्वभाव म्हणायला काही हरकत नाही. पण 2011 साली जे काही त्यांनी ग्रह शोधले 5 2012 साली, तर माझा असा प्रश्न आहे की हे ग्रह शोधताना काहीतरी निकष ते लावतात आणि नामावली देतात, म्हणजे क्लासिफिकेशन करतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की G5 किंवा S14 असे काही क्लासिफिकेशन ते करतात, वर्गीकरण. तर हे निकष का म्हणजे कुठल्या आधारावर असतात, काय ठरतात? म्हणजे मला तो एक माझा महत्वाचा प्रश्न होता की नेमकं ते वातावरण म्हणजे आता हे खूप डिस्टंट म्हणजे ग्रह आहेत, कारण 30 ते 40, 50, 60 प्रकाश वर्ष लांब असणार आहे. कारण जेथे म्हणजे मानवाचं ट्रान्सपोर्टेशन करणं सुद्धा अशक्य आहे असे ग्रह आपण पृथ्वी सदृश असे ग्रह शोधण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्याचे वर्गीकरण पण केले जातात. तर हे वर्गीकरण पृथ्वीच्या वातावरणाशी साधर्म्य दाखवणारे असतात की समजा एखादा 50% साधर्म्य दाखवतोय तर त्याला ह्या वर्गीकरणात टाका, किंवा एखादा 90% म्हणजे साधर्म्य दाखवतोय तर त्याला ह्या वर्गात टाका, असं काही असतं का? हा एक प्रश्न आहे. आणि जोडूनच, कारण मी काही पुन्हा विचारणार नाही, दुसऱ्यांना संधी द्यायची आहे. तर तुम्ही की मानवाची जी निर्मिती झाली किंवा सूक्ष्म सजीवाची जी कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेली आहे असं तुम्ही म्हटला, ते बरोबर आहे. पण माझा असा प्रश्न आहे की मानवासाठी, मानव निर्मितीसाठी जे लागणारे घटक आहेत की न्यूक्लिक ऍसिड जे आहेत किंवा मिथेन सारखे जे वायूची जी निर्मिती लागते मानवी निर्मिती, ही नेमकी याचा कालावधी काय आहे? म्हणजे 1 लाख 1.5 लाख प्रकाश 1.5 लाख वर्षांपूर्वी आहे, 2 लाख आहे की किती आहे? म्हणजे मानव निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकाची जी निर्मिती आहे न्यूक्लिक ऍसिड, ही नेमकी कधी झाली? कारण तिथूनच खरी मानवाची निर्मिती झाली असं मानलं जातं. म्हणजे हे 2 प्रश्न. संजय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा तू जास्त चांगलं दे. तू त्यातलाच आहेस. पण तरी मी पुढच्या काही व्याख्यानात ते घेणार आहे.
हो नाही पण मला आणि दुसरं जे आहे ना, ते तो जो चिचुंदरी सारखा प्राणी 10 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला, हा तो पुढे वाढत वाढत त्याच्यापासनं ॲम्निओट्स म्हणजे ज्यांच्या शरीरात म्हणजे आपल्याकडे अं, बीजांडकोश असतात, हा प्राण्यांमध्ये तसे ते असे जे प्राणी असतात की ज्यांच्या शरीरात बीजांड तयार होतात, त्यांची थोडी थोडी दर वेळेला काहीतरी वातावरणात बदल झाले की त्यांच्यात बदल व्हायचा. असं करत 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 साधारणपणे 60 लाख वर्षापूर्वी मानवा म्हणजे मानव म्हणता येत नाही, पण आदिमानवाचाही आदिपूर्वज अस्तित्वात आला असावा असं मानलं जातं. आता ह्याला काय माहितीये का, अलीकडच्या काळात ना मी बोलतोय हे म्हणजे देर इज नथिंग लाईक ॲब्सोल्यूट ट्रूथ असं या बरोबर बाबतीत म्हटलं जातं. कारण आता DNA चा अभ्यास करून वेगवेगळ्या गोष्टी रोज नव्याने बदलत आहेत. तर ते कालच होमो फ्लोरियन्सिस म्हणजे इंडोनेशियात जो छोटासा माणूस सापडला ज्याला हॉबिट म्हणतात, त्याच्याबद्दलची बातमी. हम्म. त्याच्या आधी डेनिसोवन नावाचा एक माणसाचा प्रकार होता, निअँडरथल नावाचा माणूस होता. त्याच्याबद्दल मी मागच्या वेळेला आदिमानवांच्या कथामध्ये मी बोललोय. तर माणूस एकाच वेळेला एकाच ठिकाणी निर्माण झाला का वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे निर्माण झाला, ह्याच्याबद्दलही अजून काही निश्चित माहिती नाही. बर पण आता ते पुन्हा डीएनए म्हणजे तुला बायोलॉजीतली किती माहिती आहे मला माहित नाही, पण प्रत्येक पेशीचं जे केंद्र असतं त्याच्या भोवती जे आवरण असतं त्याला सायटोप्लाझम मायटोकॉन्ड्रिया किंवा केंद्र कसं म्हणतात. हा त्या मायटोकॉन्ड्रियातला जो DNA असतो तो आईकडनं चालत आलेला असतो, त्याचा बापाशी काय संबंध नसतो. तर त्याचा अभ्यास करून माणसाची आई पहिली पहिली आई म्हणजे ज्या कुठल्या आदिमानवी जातीतल्या बाईच्या पोटी आपण होमोसेपियन्स ज्याला म्हणतात ते मूल जन्माला आलं असेल हे त्यांनी शोधून काढलंय. आणि ते साधारणपणे 2 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेत जन्माला असावं असं सांगतात. आता त्याच्यानंतरच्या काळात पुन्हा वेगवेगळी DNA अनालिसिस करून ते कुठला माणूस कुठनं कुठे गेला आणि आफ्रिकेतला माणूस युरोपात गेला, आफ्रिकेतलाच माणूस सागराच्या कडेकडेने भारतात आला आणि इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत गेला. आफ्रिकेतलाच माणूस युरोपातनं सायबेरियाच्या मार्गे उत्तर अमेरिकेत जाऊन दक्षिण अमेरिकेत गेला. असे वेगवेगळे पुरावे ते पुढे आणतात. पण रोज ह्याच्यात बदल होतो, कारण रोज नवीन काहीतरी. आता नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीनी इतका म्हणजे त्याला गोंधळ म्हणता येत नाही, एक प्रकारे संशोधनाला नवी दिशा दिली उत्साह आहे. मांडलाय असं म्हणाला. हा, पण त्याच्यामुळे काय झालं, रोज नवीन काहीतरी शोध लागतो. म्हणजे मी आता जे बोलतोय ते 2 दिवसांनी मागे पडण्याची शक्यता असते. आता या सगळ्या संशोधनाचा मागोवा कोणी घेत नाही. आणि आपण दुर्दैवाने आपल्याकडे म्हणजे सगळीकडे शिक्षण पद्धती जी अशी आहे की ते अजूनही 90 सालचं 95 सालचं जे होतं विज्ञान होतं तेच शिकवतात. विज्ञानात नवीन झालेले फरक आपल्यापर्यंत पोचतच नाही. येस, अतिशय छान सर, आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं आणि विवेचन केलं. खरं तर माझी अशी इच्छा होती की याचं जे प्रोजेक्शन होतं या व्याख्यानाचं हे फार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं. खूप जणांपर्यंत ही माहिती जाणं आवश्यक होतं. पण एनिवे आता हे जर मला असं वाटतं की
जर रेकॉर्डिंग असेल तर याचा प्रसार निश्चितपणे व्हायला हवा. कारण तुम्ही जे पृथ्वीची उत्पत्ती आणि मानव निर्मितीचं जे काही गम्य याच्यामध्ये वेगवेगळे काही मॉडेल्स सांगितले ते फार महत्वाचे आहेत. आणि आजही कुठलंही परफेक्ट असं मॉडेल नसलं तरी काही मॉडेल संख्याशास्त्राच्या नुसार आता तग धरून आहेत आणि त्याच्या आधारावर आज लोक म्हणतायत की अशी मानव निर्मिती, पृथ्वीची निर्मिती आणि विश्वाची निर्मिती होऊ घातलेली आहे आणि झालेली आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण विवेचन केलं. तर जाधव सरांना काहीतरी विचारायचं होतं मला वाटतं. मनोहर जाधव. होय होय धोले सर विचारू का? हा विचारा ना. आता काय घाटे सर, ते मंगळ ग्रहासंबंधी अलीकडे खूप लिहिलं जातं. वेगवेगळ्या नियतकालिकामध्ये, वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये किंवा तुमच्या बिरादरी मधले जे विज्ञान कथा लेखक आहेत, कादंबरी लिहिणारे आहेत, तर ते मंगळ ग्रहासंबंधी काय घेतात, सृष्टीचा शोध घेतायत किंवा सजीव सृष्टी निर्माण होईल किंवा आधी स्थिती आहे का किंवा नसेल तर सजीवांसाठी तो ग्रह अनुकूल आहे का आणि मग सजीवांना राहता येईल असं वातावरण कसं तयार होईल वगैरे वगैरे बरं का. तर त्याच्याबद्दल जरा मला जिज्ञासा आहे, थोडी माहिती सांगा ना तुम्ही घाटे सर. हो सांगतो ना. केवळ काय काय आहे माहिती का, मंगळावर माणूस असेल म्हणजे मंगळावर माणसासारखे प्राणी असतील वगैरे, तर ह्याच्याबद्दल 2-3 गोष्टी आहेत. फार पूर्वी विल्यम मार्शलचा मुलगा दक्षिण आफ्रिकेत जाऊन तो हे साधारणपणे 1830-40 सालची गोष्ट आहे. तो जाऊन दक्षिण आफ्रिकेतनं दक्षिण गोलार्धातल्या ताऱ्यांचा वेध घेत होता. आता त्या काळात आजच्यासारखा उचलला फोन आणि लावला जाधव सरांना असं म्हणतो, तर कोणीतरी चावटपणा करून न्यूयॉर्क मधल्या एका वृत्तपत्राचा खप वाढावा म्हणून हर्षेलना मंगळावरती प्राणी दिसले, त्यांचं आपापसात युद्ध चाललंय, अशा खोट्याच बातम्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर लावायला सुरुवात केली. आणि ते बरेच दिवस चाललं. आणि जेव्हा तो जॉन हर्शेल परत आला अमेरिकेत, तर म्हणलं मी असलं काय म्हटलंच नाहीये, माझा काय संबंध नाही, मी तिथले ताऱ्यांचा नकाशा तयार करायला गेलो होतो आणि मी काय मंगळ बघितलंच नाही तिथे, मी ताऱ्यांचा अभ्यास करतो, मंगळा ग्रह आहे, मला उगाच्यात गुंतवू नका. तेव्हा मग त्या वर्तमानपत्रांनी माफी मागितली आणि आम्ही आमच्या वर्तमानपत्राचा खप वाढवण्यासाठी हे सगळं कुभांड रचलं असं मान्य केलं. पण त्या दरम्यानच्या काळात त्या गोष्टीवर त्यांनी भरपूर पैसे मिळवून घेतले होते. तर असले उद्योग आपल्याकडेच नाही, म्हणजे पाश्चिमात्य देशातही होत राहतात. आणि त्यातून मग काय झालं की मंगळावर माणसं आहेत असं जनसामान्यांच्या मनात एक दृढ झालं की काही नाही म्हटलं, कारण प्रत्येकाला काय त्यांनी ती माफी मागितलेली कळली नव्हती. तर बाबा कुठतरी मंगळावर प्राणी आहे आणि तो काहीतरी करतो. त्याच्यानंतर काय झालं, शियापारेल्ली नावाचा एक शास्त्रज्ञ होता, तो दुर्बिणीतनं ग्रहांचे वेध घेत होता. आता गंमत अशी झाली की त्याच्या दुर्बिणीच्या काचेला काही चरे पडले होते आणि त्यांनी जेव्हा मंगळ बघितला तेव्हा त्याला मंगळावर अशा वेगवेगळ्या रेषा दिसल्या आणि त्यांनी असं केलं की मंगळावर कॅनली आहेत, कॅनली म्हणजे ओरखडे आहेत, आणि मंगळाच्या भूमीवर हे असे काहीतरी वेगवेगळ्या रेषा आहेत. आता कॅनली हा शब्द हा ओरखड्यांसाठी आहे, पण तो इंग्लिश मधल्या कॅनल या शब्दाशी जुळणार आहे. त्यामुळे इंग्लिश बातम्या छापताना मंगळावर कॅनल्स म्हणजे कालवे आहेत अशा बातम्या छापल्या गेल्या. आता कालवे आहेत म्हणजे ते कुठल्या तरी
बुद्धिमान सजीवांनी खोदलेले असणार. आणि त्याच्यानंतर ती बातमी वाचून H.G. वेल्सनी वॉर ऑफ द वर्ल्ड्स नावाची कादंबरी लिहिली. त्याच्यात ते मंगळावरचे सजीव पृथ्वीवर हल्ला करतात आणि तिथे तुम्हाला त्या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंगळावरचे जे सजीव होते ते कशाने मेले, तर त्यांना पृथ्वीवरच्या विषाणूंची बाधा झाली आणि त्या विषाणूमुळे ते मंगळावरचे जे आलेले लोक होते ते त्या विषाणू बाधेने मेले, माणसाने मारले नाही. तर विषाणू बाधेने एखादी जमात नष्ट होऊ शकते ही कल्पना त्याच्या आधीही मांडली गेली आहे. लॉस्ट मॅन मध्ये मेरी शेलीनी मांडली होती आणि नंतर H.G. वेल्सनी तिथे मांडली. पण त्याच्यानंतर त्यामुळे मंगळावर माणसं आहेत ही समजूत इतकी दृढ झाली की रे ब्रॅडबरीनी मार्शन क्रॉनिकल्स नावाचं त्याचा एक कथासंग्रह खूप वाचण्यासारखा आहे. आणि तिथे मंगळावर जसे वेगवेगळे प्राणी कसे असतील, काय असतील, त्यांचा काय परिणाम होईल, त्यांचा माणसांवर काय परिणाम होईल वगैरे, ते फार सुंदर कथा आहे. पण दुर्दैवाने मंगळावर काही सजीव असल्याचा पुरावा मिळाला नाही. आता मार्स रोवर जे गेले त्यातल्या त्या हेलिकॉप्टरने जे घेतले तर मंगळावर कधी काळी पूर येऊन गेले असतील आणि ज्या अर्थी मंगळावर प्राणी होतं, पाणी होतं, त्या अर्थी मंगळावर सजीव असतील असं लोक गृहीत धरतात. पण त्याचे ठोस पुरावे काही मिळालेले नाहीत. म्हणजे जसे मी आधी सांगितलं स्ट्रोमॅटोलाइट्स की ज्या सजीव सूक्ष्म जीवांनी खडक तयार केले पृथ्वीवर, जे ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर आणि आता इतरत्रही सापडतात, तसं मंगळावर कुठे मिळालेलं नाहीये अजून. पण ते काय आता इतक्या प्रकारे संशोधन चालू आहे की ते मिळेल. आणि एक अशी संकल्पना आहे ज्याला टेरा फार्मिंग म्हणतात, म्हणजे कुठल्या तरी ग्रहाला पृथ्वीसारखा करायचा. तर मंगळावर पाणी आहे आणि कदाचित मंगळाच्या आतल्या बाजूला पाणी म्हणजे मंगळाच्या काय म्हणतात त्याला भूगर्भ म्हणता येत नाही, मंगळाच्या खडकांखाली जर पाणी असेल तर त्या पाण्याचा वापर करून मंगळावर आपण वास्तव्य करायचं आणि घुमट बांधायचे आणि तिथे माणसांनी राहायचं आणि मंगळाच्या वातावरणात काही प्रकारे बदल करून ते जरा विस्तृत सांगावं लागेल. पण ते मी कधीतरी सांगेन. पण तिथे पृथ्वीसारखं वातावरण करायचं, याला टेरा फार्मिंग म्हणतात. म्हणजे एखादा ग्रह जो पृथ्वीसारखा त्याला करता येईल, की उदाहरणार्थ शुक्रावर अणुस्फोट घडवून आणून तिथले ढग नष्ट करायचे आणि तिथे पृथ्वीसारखं वातावरण तयार करायचं. अशा खूप कल्पना वेगवेगळे शास्त्रज्ञ आणि विज्ञान कथाकार मांडत असतात. आता ते प्रत्यक्ष द्यायला फार वेळ लागेल हेही तितकंच खरं आहे. पण तसं काय सांगता येत नाही की आता आज आपण गेलोय, आज आपली यंत्र मंगळावर गेलेत, कदाचित गेल्या 30-40 वर्षात माणूस मंगळावर पाऊलही ठेवेल, पण लगेच तो तिथे वसाहत करेल आणि लगेच टेरा फार्मिंग करून मंगळाचं वातावरण बदलेल असं काही म्हणता येत नाही. धन्यवाद सर. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? विजय जाधव होते मला वाटतं, त्यांना प्रश्न असतात बरेच. दिसत नाहीये तिथे. विजय जाधव होते. विजय जाधव कदाचित काय आज पाऊस वगैरे आहे ना सगळीकडे, त्यामुळे नेट इश्यू असेल. नेट इश्यू पण असेल. ते बिर्ला कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत डॉक्टर विजय जाधव. अच्छा. खूप उत्साही आणि चांगले आहेत. म्हणजे
एकंदरीत सरांचा हा जो आता तुम्ही व्याख्यानांचा म्हणजे दर आठवड्याला करणार आहात का आता वेगवेगळे नाही विषय घेऊन? आणखी नाही काही अंतर सोडून आम्ही करणार तसं, हा व्हेरी गुड. पण वेगवेगळे विषय घेणार. हा हा राम जोशी सरांना मला वाटतं प्रश्न आहे, त्यांना विचारून दे का आधी. राम जोशी सर. एरंडे सर पण दिसले मला. हो आले हा? का? हा. आले होते आता दिसत नाही आहेत पण आले होते. आले होते सुरुवातीला. राम जोशी सर आपण प्रश्न विचारू शकता, म्यूट आहात. हात वर केला. हा रेज आहे त्यांनी केलेलं आहे. सर अनम्यूट काढा. ते बोलतायत की नाही माहित नाही म्हणजे. हा तेच असं होतंय, त्यांना अनम्यूट करता येते का बघते. झालेत अनम्यूट. अनम्यूट झालेत. येत नाही का माझं? हा हा आता आला. आता आलं. पक्ष्यांची निर्मिती कशी झाली असावी? पक्ष्यांची निर्मिती डायनोसॉर्स पासून झाली, म्हणजे त्याच्याबद्दल बरेच काही लिहिलं गेलंय की डायनोसॉर्स मध्ये पहिल्यांदा टेरोडॅक्टाइल्स आणि आर्किओटेरिक्स नावाचे प्राणी जे होते ते झाडावर चढायचे आणि उडत्या खारी जशा असतात फ्लाइंग स्क्विरल्स, तर त्यांच्या बोटांमध्ये पडदे होते आणि ते त्यांच्या छातीला चिकटलेले असायचे आणि ते म्हणजे ग्लायडिंग होतं ते. असं करत 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 हळूहळू त्यांच्यात बदल होत जाऊन त्यांच्यापासून आद्य पक्षी तयार झाला आणि नंतर त्या पक्ष्यांची उत्क्रांती होत 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 गेली. त्याच्यानंतर वेगवेगळे पक्षी माणसाने पाळून त्यांना आपल्यासारखं म्हणजे ज्याला सिलेक्टिव्ह ब्रीडिंग म्हणतात असं करून पाणकोंबड्यांपासून आजची कोंबडी झाली. त्याच्यानंतर काही म्हणजे पक्ष्यांचं एक महत्व म्हणजे पक्षी पाळल्यावर माणसानी त्याच्या आवाजाची नक्कल करायला सुरुवात केली. ते कसा शिळ घालतो काय घालतो आणि त्याच्यातनं हळूहळू म्हणजे माणसातही बदल होत गेले. ते मागच्या वेळेला मी सांगितलं त्या हायड बोनचं, आणि त्याच्यामुळे त्या पक्ष्यांची नक्कल करता करता माणूस बोलायला लागला असा एक सिद्धांत आहे. पण डायनोसॉर्स पासून पक्षी निर्माण झाले हे आता असं बहुतेक सगळे मान्य करतात. आणि चीनमध्ये आणि अर्जेंटिनात जी नवीन उत्खननं चालली आहेत त्याच्यात तसे पुरावेही मिळत आहेत की अंडी घालणारे डायनोसॉर्स होते, त्याचे आर्किओटेरिक्स होते. मग त्याचे काही म्हणजे उत्क्रांतीत बदल झाले, काही त्या परिस्थितीत त्यांना अपरिहार्यतेमुळे ते उडायला लागले. काही वेळेला सौर प्रारण म्हणजे सोलर रेडिएशन्समुळे त्यांच्या जनुकात बदलून त्यांना पंख फुटले. कारण काही डायनोसॉर्सच्या अंगावर पिसंही सापडलेली आहेत. आणि मागे एकदा महाराष्ट्र टाइम्सला एक लेख होता की आर्किओटेरिक्स फ्रॉड आहे म्हणून, पण तसं काही नाही. त्या आर्किओटेरिक्सचे त्या जर्मनीच्या सुलेनहोफेन लाईमस्टोन मध्ये 8-10 सांगडे पिसांसकट मिळालेले, म्हणजे पिसा म्हणजे पिसांच्या ठशांसकट मिळालेले. चीनमध्ये काही डायनोसॉर्सच्या अंगावर पिसं होती असं दिसलं. म्हणजे पिसा आल्यानंतर हळूहळू मग त्याचे पंखात रूपांतर झालं असणार आणि तेव्हा त्याच्यापासून पक्षी तयार झाले असणार. दुसरा एक माझा प्रश्न होता की थेरिक नावाच्या माणसाने एक पुस्तक लिहिलंय चॅरियट्स ऑफ गॉड. मला ऐकू येत नाही, जरा मोठ्याने. चॅरियट्स ऑफ गॉड म्हणून एक पुस्तक आहे. एलियन्स पृथ्वीवर येत होते असे पुरावे दिलेत त्याबद्दल तुमचं काय? नाही, ते सगळं मी मागे मला वाटतं मागच्या वेळेला बोललो का, तर
त्या मी त्याच्या एन्शंट काय त्याच्या सोसायटीचा मी सदस्य होतो. बरं. फार सुंदर त्याने मला सर्टिफिकेटही दिलेलं. हा, हा. आणि त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं त्यांनी ऑस्ट्रेलियात पिरॅमिड होते असं कुठतरी त्याचे फोटो बिटो छापले. मी जिओलॉजीचा विद्यार्थी असल्यामुळे मला ते माहिती होतं ते काय आहे ते. तरी मी ऑस्ट्रेलियातल्या माझ्या एका मित्राला पत्र लिहिलं. 72-73 सालची गोष्ट आहे. बरं. आणि त्यांनी मला ते सिडनी सनमध्ये आलेली कात्रण पाठवली की हेलिकॉप्टरच्या साह्याने त्या पिरॅमिडचा शोध घ्यायचा प्रयत्न झाला. आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा डाईक्स म्हणजे भित्ती याला म्हणतात की बेसाल्ट लाव्हा ज्यातनं वर येतो त्या भेगामध्ये तो थिजतो. त्याचा आतला जोर संपल्यावर आणि तिथे भिंतींना काटकोनात असे त्याला तडे जातात आणि बाजूचा बेसाल्ट हा जरा कमी म्हणजे ठिसूळ असल्यामुळे झिजून जातो आणि त्या पायऱ्या 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 दिसतात. तशी ती भूशास्त्रीय रचना होती. तर मी एरिक व्हॉन डॅनिकेनला लिहिलं. त्याच्या एन्शंट स्काईज मध्येच पत्र लिहिलं होतं. त्यांनी छापलं नाही पण त्या एन्शंट स्काईज मध्ये मी लिहिलं की तुम्ही हे असं लिहिलं आणि ते खोटं हे उघड केलं तर तुमच्यावरच्या लोकांचा विश्वास उडेल. कारण चॅरियट्स गॉड नंतरची त्याची पुस्तकं आहेत ती बघितली तर त्यांनी चॅरियट्स गॉड मधली काही चित्र त्याचा ती थोडी उलटी पालटी करून वेगवेगळे पुरावे म्हणून वापरलेले. आणि माझं हे पत्र गेल्यानंतर ज्या ज्या पूर्वी मला एरिक व्हॉन डॅनिकेनच्या सहीची पत्र यायची आणि हे पत्र गेल्यानंतर मात्र जेव्हा जेव्हा मी पत्र लिहिली तेव्हा तेव्हा त्याच्या सेक्रेटरीचं पत्र यायचं की व्हॉन डॅनिकेन सध्या कुठेतरी दौऱ्यावर आहेत, ते आल्यावर तुमच्या पत्राची दखल घेतील. तर तो एक स्विस खानावळावाला होता आणि त्यांनी पैसे मिळवायचा एक बरा उद्योग केला. म्हणजे ते आपणही असं केलं असतं तर आपल्यालाही पैसे मिळाले असं मला नंतर वाटायला लागलं. तसंच तो बर्म्युडा ट्रायंगलवाला तो चार्ल्स बर्लिज म्हणून तो वेगवेगळे ट्रॅव्हलॉग्स लिहायचं. म्हणजे ग्रीस पहा, जर्मनी पहा, इंग्लंड पहा असे. आणि एकदम त्याला काय कुठनं कल्पना सुचली त्यांनी बर्म्युडा ट्रायंगल शोधून काढला. आता जगात कुठल्याही समुद्रात तुम्ही जर त्रिकोण काढलात तर तिथे साधारणपणे तेवढीच जहाजं बुडलेली असतात आणि साधारणपणे तेवढीच विमानही पडलेली असतात. तर काय असं हे नाही. पण नंतरच्या काळात एक नवी माहिती बाहेर आली की काही ठिकाणी क्लोराल म्हणजे आता त्याचा फॉर्म्युला विसरलो पण क्लोराल नावाचं एक रसायन असतं ते समुद्राच्या तळाशी असतं आणि ज्या वेळेला दाब काही कारणाने तिथला कमी होतो त्यावेळेला ते एकदम वर येतं आणि त्याचे बुडबुडे हवेत मिसळले की त्याच्यापासनं कार्बन डायऑक्साईड किंवा हवेत जो कुठला वायू असेल ते अमोनिया वगैरे असं तयार होतं आणि त्याच्यामुळे काही काळ त्याच्या संपर्कात आलेल्या वैमानिकांची शुद्ध हरपते आणि काही वेळेला त्या अपघाताने पडतही असेल. तर तशा त्या क्लोरालचे साठे वेस्ट इंडिज जवळच्या समुद्र तळाशी आहेत. तसेच ते इतरत्रही बऱ्याच ठिकाणी आहेत. आता इंडोनेशियाच्या सुंडा स्टेटमध्ये असंख्य जहाजं हे जवळजवळ दर महिन्याला एक तरी जहाज बुडत असते, एक तरी पाणबुडी बुडत असते. पण त्याचं कोणी इंडोनेशियन ट्रायंगल केला नाही. आणि बर्म्युडा ट्रायंगल लिहून खूप पैसे केल्यानंतर त्याच्यावर आणखीन पुस्तकं लिहिली, कादंबऱ्या लिहिल्या
हे काय लोकांना खुळं बनवून पैसे करायचा धंदा आहे. मला असं वाटतं नाही, खरंच आहे की सर भरपूर वेळ बोलत आहेत सतत. त्यामुळे आता आपण कार्यक्रम मला वाटतं थांबूया. आणि घाटे सर, तुम्हाला तुमचे खरोखर आभार म्हणतो. आणि आता आपण काही दिवसांनी अमुक एक दिवसाचं अंतर ठेवून आपण घाटे सरांना वेगवेगळ्या विषयावर आपण बोलायला सांगणार आहोत. आणि तुम्ही सगळे इकडे आलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि आता आपण कार्यक्रम चा समारोप करूया. येस, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या या चांगलं, व्हेरी गुड. धन्यवाद. येस,